या संदर्भात जो काय प्रकार महापालिकेच्या सभागृहात झाला, सभागृहाच्या बाहेर झाला, खरंच असे प्रकार महापालिकेत कधीच झाले नव्हते आणि होई नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून जर का आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून तिरंगा रॅली ज्यावेळेस निघाली तेव्हा आदरणीय मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सगळ्यांवर टीका करण्यात आली. त्यानंतर आदरणीय दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करणारे पत्र स्थायी समितीत देण्यात आलं. हे पूर्णपणे असंसदीय आहे. आपण दोन्ही पक्ष एकत्रित मिळून राज्यात काम करतोय याचं भान न ठेवणारं आहे. आपण महायुतीतले घटक पक्ष आहोत याचं भान न ठेवणारं आहे. परंतु हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराच्या नेतृत्वाने, शहराध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांनी या संदर्भात कुठलीही भूमिका न घेता या संदर्भात पाठिंबा दिल्यासारखं वर्तन केलं. आणि मग आदरणीय मुख्यमंत्र्यांचा रॅलीवर असलेली टीका असेल, दादांवर केलेले आरोप असतील, या संदर्भात जी नैसर्गिक प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची येईल तीच प्रतिक्रिया सभागृहात त्या दिवशी त्यांच्या वर्तनामुळं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांची आली. आणि त्यातून मग जो प्रकार झाला तो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यानंतर आम्ही आमच्या भावना त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनींना कळवल्या आहेत. या संदर्भात आदरणीय सुनेत्रा वहिनी सक्षमपणे आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. त्यांना चांगल्या वाईटाची पूर्ण समज आहे आणि यापुढं या विषयात आमच्यापुरता तरी हा विषय संपलेला आहे. यापुढं या विषयात आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि देवेंद्रजी जे मार्गदर्शन करतील, जे नियम ठरवतील, निकष ठरवतील त्याप्रमाणे आम्ही चालू. परंतु या संदर्भात आपण एकमेकांचे सहकारी पक्ष आहोत. आपण राज्यात एकत्र काम करतो याचं भान सर्वार्थाने दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी ठेवणं गरजेचं आहे, ना की एकट्या भाजपच्या सदस्यांनी. आणि त्यातूनच हा प्रकार झाला. यापुढे होऊ नये अशी अपेक्षा आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी त्यांना योग्य ती समज देतील, आदरणीय देवेंद्रजी आम्हाला समज देतील आणि त्यातून हा विषय पुढे जाईल. परंतु जर का भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही सिनियर पदाधिकाऱ्याबद्दल अशा प्रकारचं वर्तन केलं असतं तर त्याची नॅचरल प्रतिक्रिया काय आली असती ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातल्या सगळ्या नेत्यांनी समजून घेतली पाहिजे. किंबहुना त्याच्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला मी त्यांना देईन. कारण अशा प्रकारे आपण कामकाज करू शकणार नाही. या महापालिकेची ही परंपरा नाही. आपण परंपरेला छेद देताल तर आम्हीही परंपरेला छेद द्यायला भाग पाडलं तुम्ही आम्हाला अशा प्रकारे मी हात जोडून विनंती करत होतो सभागृहात की आपण एकत्र काम करतो, थोडं धीराने घ्या, फक्त विषय दाखल करायचे. परंतु ज्या अहंकारामुळे हे सगळं झालं तो काही योग्य नव्हता आणि त्यामुळे याच्यापुढं माझ्यापुरता हा विषय संपलाय. यापुढं आदरणीय वहिनी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय दादा या संदर्भातले निर्णय करतील आणि जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही काम करू.